श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 8वा अभंग आहे. तेव्हा एकनाथ महाराज या अभंगात काय म्हणतायत? हरिनामामृत सेवी सावकाश, हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, वाराणसी तीर्थ क्षेत्रानाशाही, वाराणसी तीर्थ क्षेत्रानाशाही, अविनाशासी पाहे नाश कैचा, अविनाशासी पाहे नाश कैचा, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची, होती जाती दृष्टी पाहे तोची, एका जनार्दनी ऐसे किती झाले, एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविले तोची एक, हरिनाम सेविले तोची एक, हरिनामामृत सेवी सावकाश. एकनाथ महाराज म्हणतात की हरिनामामृत घेई सावकाश असं नाही म्हणत, सेवी सावकाश असं, म्हणजे हरिनामामृताचं सेवन करा. हरिनामामृत सेवी सावकाश, प्रत्येक शब्द एवढा महत्वाचा आहे, प्रत्येक शब्द एवढा गोड आहे की हरिनामामृत, हरि नाम अमृत 3 शब्द आहे. हरि नाम आणि अमृत, किंवा हरिनामामृत हे अमृत आहे म्हणा. हे सावकाश सावकाशपणे घ्यायचं असतं, असं घाईघाईमध्ये ते घ्यायचं नसतं. जे लोक, काही लोक खूप घाईघाईत असतात, इकडे बघतात तिकडे चालतात, पटापट पटापट बोलतात, काय पटापट पटापट गोष्टी करतात, चालताना सुद्धा ते पटापट चालतात. या घाईमुळे काय होतं, अति घाई काय म्हणतात ते संकटात नाही, अति घाई केली तर संकटात नेते म्हणतात. म्हणून सावकाश गोष्टी केल्या पाहिजे, सावकाश चाललं पाहिजे. काय म्हणतात, नेत्रभूतम नसेत पादम, हे पाय ठेवायचं असेल तर आधी डोळ्यांनी बघावं की आपण कुठे पाय ठेवतोय. नेत्रभूतम नसेत पादम, पाय ठेवणं, घाईघाईत कुठे चाललं आणि कसं चाललं तर म्हणजे अडखळून पडायला होईल. इकडे बघितलं आणि तिकडे चाललं तर निश्चितच पडायला होईल. आणि म्हणून पावलं चालताना सुद्धा आधी जमीन बघावी की मी कुठे पाऊल टाकतोय, तिथे खड्डा तर नाही, काही मध्ये अडसर तर नाही, उंच भाग तर नाही. आणि असं चाललं असताना मनुष्याला काही इजा होत नाही, तो व्यवस्थित चालू शकतो.
पण घाईघाईत जर चालायला लागलं, घाईघाईत जर वाहन वेगाने चालवायला लागलं, घाईघाईने पुढे जाण्याच्या दृष्टीने करायला लागलं, तर म्हणले घाईमुळे संकटात तो पडणारच. आणि म्हणून संत सत्पुरुष सांगतात, अरे सगळ्या गोष्टी सावकाश सावकाश कर, सावकाश सावकाश. हरिनामामृत सेवी सावकाश, सावकाश सर्व गोष्टी कर म्हणा. नेत्र पूतम नसेत पादम, नेत्रांनी आधी ती जागा पवित्र कर की जिथे तुझा पाय ठेवायचा आहे. शास्त्रपूतम वदेत वाक्यम, की आधी तू वाक्य बोलण्याच्या आधी ते शास्त्राप्रमाणे आहे की नाही, ते शास्त्राप्रमाणे आहे की नाही याच्या कसोटीवर घासून तू पुढे वाक्य बोल म्हणून. शास्त्रपूतम वदेत वाक्यम. आणि मनपूतम चना समाचरित, मनपूत मनाने पवित्र केलं, तसं मन पवित्र पाहिजे ना. मन पवित्र नसेल तर मग आचरणही तसंच वाईट घडेल, मग अनाचार घडेल. म्हणून मनपूतम म्हणजे आधी ते मनाला शुद्ध केलं पाहिजे. म्हणून मनाला शुद्ध करण्यासाठी आणि हरिनामामृताचं सेवन करायला पाहिजे. मनपूतम, साधारण संसारामध्ये अशी म्हण असते, मनपूतम समाचरित, म्हणजे जसं वागायचं असेल तसं स्वतंत्रपणे तू वाग, तू स्वतंत्र आहे. मनपूतम समाचरित. बहुतेक सर्व लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली किती स्वातंत्र्य, किती स्वातंत्र्य, जो तो स्वातंत्र्य घेतो म्हणाले. हल्लीची मुलं मुली सगळे स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्याच्या मर्यादा एवढ्या ओलांडल्या जातात की ते स्वैराचारामध्ये परिवर्तन होतं त्याचं. आणि म्हणून मनपूतम समाचरित, संसारातल्या माणसाला मनपूतम समाचरित याचा अर्थ तो म्हणतो की माझ्या मनाला वाटेल तसं मी करेन. पूतम म्हणजे पवित्र केलेलं, मनाने पवित्र केलेलं. आता मनच जर पवित्र नसेल मग कुठलं आचरण आपलं शुद्ध आहे, कुठलं आपलं आचरण शुद्ध आहे की अशुद्ध आहे, ते मन कसं काय मनाला कळेल. म्हणून मनपूतम समाचरित म्हणजे आधी मनाला शुद्ध करा. आमचे महाराज म्हणायचे, आधी मनमुंडा, असं संत सत्पुरुषांचं वाक्य आहे. आधी मनमुंडा मग सद्गुरु स्वामी धुंडा. आधी मनाचं मुंडन करावं. ते मन सारखं संसारात एवढं स्वैराचार करताय म्हणा, त्याचं मुंडन करा. म्हणजे काय की त्याला चांगला कडक शब्दात सांगा म्हणा. मनमुंडा मग सद्गुरु स्वामी धुंडा. महाराज म्हणायचे, उलट म्हणायचे की आधी सद्गुरु स्वामी धुंडा. तुमच्या ज्याने काय होणार आहे म्हणले, मन मुंडन करणं, मनाचं मुंडन करणं, मनच तुमचं मुंडन करून टाकेल. म्हणून आधी सद्गुरु स्वामी धुंडा, मग ते सद्गुरु स्वामी तुमच्या मनाचं मुंडन करतील. काय महाराज म्हणायचे ना की सर सलामत तो पगडी 50. महाराज म्हणायचे, गजानन महाराज, की सर सलामत तो पगडी 50. तर महाराज म्हणाले की सर सलामत तो रोज हजामत. आम्हाला असा अनुभव आहे म्हणजे की सद्गुरू रोज हजामत करतात. आम्ही नाभिक करू बारीक. काय सद्गुरू हे नाभिकच बारीक करतात काय. तेव्हा म्हणाले त्या मनपूतम समाचरित असंच लोकांचं असतं. मनाला स्वातंत्र्य. आणि एवढा स्पीड वाढलाय सगळ्या गोष्टीचा, गाड्यांचा स्पीड वाढलाय, लोकांचा चालण्याचा स्पीड वाढलाय, लोकांच्या काम करण्याचा फटाफट स्पीड वाढलेला आहे, कॉम्प्युटरचा स्पीड वाढलेला आहे, सगळ्या गोष्टीचा स्पीड वाढलेला आहे, खाण्याचा स्पीड वाढलाय. फास्ट फूड म्हणजे फटाफट खायचं काय.
फटाफट सगळ्या गोष्टी करण्यामध्ये फटाफट खटाखट हे शब्द हल्ली रूढ झाले आहेत म्हणा. कोणाला सावकाश पण माहितीच नाही म्हणा. तेव्हा हरिनामाचे याच्यामध्ये सुद्धा असं आहे म्हणा की हरिनाम म्हणताना सुद्धा त्या यंत्र असतं ते त्यांच्या हातामध्ये. माळ गेली म्हणाल, माळीने ते जप नाही करत, यंत्र असतं, ते यंत्रावर ते मोजतात काउंटर, किती हजार झाले, किती कोटी झाले, जप फटाफट फटाफट करू, किती 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 शे झाले, किती हजार झाले, किती लाख झाले, फटाफट फटाफट करतात. म्हणून आमच्या इकडे ते मठ आहे, तिथे अशा मोठ्या मोठ्या माळ आहेत आणि त्या माळावर ते जप करत असतात. इकडे कोणाशी तरी बोलत असतात आणि त्यांचं ते माळ सुरू असते, जप जप बंद पडतो, माळ सुरू. तिथले ते मठाधीश आम्हाला भेटायला, आम्हाला प्रश्न विचारत नाही. म्हटलं असं असं आहे, असं होतं तसं होतं. म्हटलं तुम्ही जप करता एवढा तरी जप करता, एवढी मोठी माळ आहे तुमची, 3-4 माळांची हजार हजार मणी आहेत, या हजाराच्या माळीने तुम्ही म्हणाल जप करता आणि तुम्हाला अजून हे कसं काय म्हणलं यातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही, तुम्हाला कशी काय भीती वाटते, तुम्हाला कसं काही हे सगळे बाधा होतात. नाही हो म्हणले, काय आम्ही जप करतो खूप, पण म्हणले ते कंटाळा येतो म्हणजे आमच्या समोर आमच्याशी लोक बोलताना लोक बरोबर खरं सांगतात. म्हणजे कंटाळा खरं सांगू का, म्हणजे कंटाळा येतो. मग म्हटलं कशाला करतात जप कंटाळा? काय आधी भगवंताचं प्रेम वाढवा मनामध्ये आणि मग जप करा. सद्गुरूंचं स्मरण करा, त्यांच्या प्रेमाचं स्मरण करा, त्यांचे ग्रंथ वाचा आणि मग तुम्ही ती माळ हातात घ्या. म्हटलं त्यांचं प्रेम आपल्या हृदयात प्रगट झालं त्याच्यानंतर माळ घ्या, आधी माळ घेऊन काही उपयोग नाही. तेव्हा हे सर्व काय आता घाई नाही, त्यांच्याकडे रजिस्टर ठेवलेलं असतं, त्या रजिस्टर मध्ये आज किती जप झाला हे लिहिलेलं असतं. एक बाई होते, ते आमच्या आधीच्या घरी राहतो आम्ही, तिथे झाडाखाली बसून रोज श्रीराम जय राम जय जय राम मंत्र लिहित होतो, वयाच्या वया वयाच्या वया वयाच्या. तेव्हा म्हणले हरिनामामृत सेवी सावकाश, असा घाईघाईने नाही होणार. हरिनाम घेण्यासाठी सुद्धा काय आवश्यक आहे, हरिनामाचं फळ मिळण्यासाठी हरिनामामृत सेवी सावकाश. ही ससा आणि कासवाची गोष्ट आहे. म्हणजे सस्याची कासव यांची पैज लागली की कोण त्या अमुक ठिकाणी जाऊन आधी जातो म्हणाल. तेव्हा ससा आणि कासव निघाले. ससा जोर जोरात उड्या मारत 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 घाई घाई जोरात चालला, कासव आपल्या संत गतीने चालला होता. आणि असं होता होता सशाचा स्वभाव चंचल, त्याला मध्ये एक शेत दिसलं, वाडी दिसली, फळावर धान्य वगैरे, आणि त्याला एकदम त्याचं आकर्षण झालं. तिथे जाऊन त्यांनी यथेच ते खाऊन घेतलं आणि म्हणले त्याला झोप आली, मग तो झोपला. आणि कासव मात्र या कुठल्या प्रलोभनात न पडता हळूहळू संत गतीने सर्वांचा आनंद घेत घेत, संत गतीमुळे काय होतं, सगळ्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येतो. काय संत गतीने गेले म्हणजे सगळं बघता येतं, आजूबाजूला काय चाललंय, कोण आहे, काय काय होत आहे, कशा बिल्डिंग आहेत, काय रस्ते कसे आहेत, सगळ्यांचा आनंद घेता येतो. आणि घाईघाई जातो त्याला हे काही दिसत नाही म्हणून, आणि त्याच्यामुळे त्याला आनंद घेता येत नाही. तर तसा तो ससा सावकाशपणे चालला होता, आनंद घेत होता. आणि सावकाश सावकाश चालला होता तो, परंतु काय, जरी तो सावकाश चालला होता तरी तो त्याच्या चालण्यामध्ये खंड पडला नाही, निरंतरता होती, सातत्य होतं, त्याला सातत्य असं म्हणतात. सातत्याने तो चालला होता आणि सातत्य हेच महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्ट एकदम केली तर खूप केली आणि नाहीतर मग परत सोडून दिली, असं होतं.
असे जे असतात म्हणले त्यांना याचं फळ मिळत. भक्ती मार्गात या मार्गात म्हणले सातत्य खूपच महत्वाचं आहे. आणि म्हणून दत्तगुरूंनी सातत्य हा मंत्र दिलेला आहे, की सतत कुठली गोष्ट करायची. तू अगदी सावकाश कर, पण सतत कर. सतत केल्याने त्याचं फळ मिळणार आहे. मध्येच भंग झाला, मध्येच खंड पडला असं नाही का. सावकाश कर, हरकत नाही, पण खंड नाही पडला पाहिजे. याला पर्सिव्हिअरन्स मॅनेजमेंटमध्ये तो शब्द ते घेत. गुरूंचं वचन मॅनेजमेंटवाल्याने उचललं, पर्सिव्हिअरन्स. त्याला तो शब्द दिला पर्सिव्हिअरन्स. म्हणजे काय, की सातत्य असलं पाहिजे. आमच्याकडे ते डबा येतो, एक बाई आहे, तर जेवण इतकं सुंदर बनवतात, खूप छान बनवतात, पण सातत्य नाही आहे. 15 दिवस झाले की लगेच ते कुठेतरी टूरवर जातात. मग 8-10 दिवस त्या टूरवर असतात. मग तो डबा आणणारा 2-4 दिवस तो कुठेतरी जातो. सातत्य नाही. तेव्हा त्याच्यामुळे बिझनेस तो वाढत नाही. बिझनेसमध्ये सातत्य पाहिजे. तसं हरिनामाचं फळ मिळायचं तर सातत्य पाहिजे म्हणा. आणि मग या ससा आणि कासव मध्ये कोण जिंकलं, तर शेवटी कासव जिंकला म्हणा. कारण काय, कासवाच्या ठिकाणी निरंतरता, सातत्य होतं, घाईघाई नव्हती. आणि जे घाईघाईत जातात त्यांचा सर्व ऍक्सिडेंट होणारच म्हणा. असे आमच्याकडे एक आले होते, त्यांना घाईघाईत जायचं होतं फार. मी अमुक हे केलेलं आहे, काय कुंडलीन जागृत ते केलेलं आहे, मी काय शक्तिपात योग केलाय, अमुक केलाय, तमुक केलाय. आम्ही काय तुमच्या गुरुकुलातल्या लोकांसारखे नाही, गुरुकुलातल्या मुलांसारखे नाही. आम्ही अमुक केलंय, तमुक केलंय. आणि असं करता करता वेगाने जाण्याच्या याच्यात त्यांचा एवढा मोठा हे झाला. आणि मग पश्चाताप. अब पछताए होत का जब चिडिया चुग गई खेत. काय, चिमण्यांनी सगळे खेत खाऊन टाकल्यानंतर हा झोपला होता तो. आता पश्चाताप करून उपयोग काय म्हणा. म्हणजे या अशा लोकांना पश्चाताप करायला लागतो. अरे सद्गुरूंच्या बरोबर त्यांच्या चालीने चाला, त्यांची चाल तर एवढी शीघ्र आहे म्हणा, पण तुम्हाला कळणार नाही की ते एवढ्या शीघ्र गतीने जात आहेत. दत्तगुरु प्रभू कसे चालतात म्हणा, काय शांतपणे असं चालतात. पण ते कितीतरी अंतर, पटापट न चालता सुद्धा कितीतरी अंतर ते चालत असतात. तेव्हा घाईघाईने जायचं नाही म्हणा, सद्गुरूंच्या बरोबर सोबत जायचे. सद्गुरूंच्या सोबत अनेक भक्त येतात, जुळतायत. असं होता होता की त्या संत गतीने आपण जर खूप घाईने गेलो तर कोण आपल्याबरोबर येणार, कोणी येऊ शकणार. आणि म्हणून सर्वांना बरोबर घेत घेत पंढरीच्या वारीमध्ये जसे लोक जातात, तसं सावकाश सावकाश गेलं असताना त्याची गोडी आपल्याला लागते. आणि म्हणून म्हणतात, आयुर्वेदामध्ये पाणी म्हणतात, पाणी घटाघट. काही लोक घेतात, फ्रीज मधून काढतात आणि घटाघट पाणी प्यायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे काय होतं की ते घटाघट पाणी पिल्यामुळे पाण्याची चव लागत नाही. पाण्याला एक प्रकारची चव असते. आम्ही पाणी असं पितो, हळूहळू पितो, हळूहळू, की त्या पाण्यातली चव घेत 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 जणू काही पाणी म्हणजे काहीतरी सरबतच आहे, असं त्याचं चव घेत घेत आम्ही पाणी पितो. आणि आम्ही काय म्हणतो, काय अमृत आहे हो पाणी, म्हणजे किती अमृत आहे, अमृतासारखं. आणि असं म्हटल्यामुळे अमृतासारखं ते पाण्याचा स्वाद यायला लागतो. पण घटाघटाचे पाणी पितात त्यांना स्वाद येत नाही. म्हणजे पाणी घटाघट का प्यायचं नाही, तर पाण्यात लाळ मिसळली पाहिजे. आणि जर लाळ मिसळली नाही तरी पाणी पचणार नाही. पाणी सुद्धा असं वाटतं तुम्हाला की पाणी पचनाला हलका आहे. पाणी पचनाला हलकं नाहीये. जोपर्यंत त्या पाण्यात लाळ मिसळत नाही तोपर्यंत ते पाणी पचत नाही. आणि म्हणून त्या पाण्यापासून जे आवश्यक घटक प्राप्त होणार आहे ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून घटाघट पाणी प्यायचं नाही.
आता प्राणी सुद्धा पाणी पितात बघा. वाघ हा पाणी पितो, कुत्रा पाणी पितो, मांजर पाणी, ते कसे पाणी पितात? ते एकदम घशात नाही, ते पित नाही पाणी, ते चाटतात. म्हणजे त्यांची जीभ अशी बाहेर येऊन त्या जिभेने ते पाणी चाटत 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 ते पितात. म्हणजे त्यांच्या जिभेला त्याची चव लागते. चव घेत 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 ते पाणी पितात. आणि मनुष्य एकदम त्याची चव न घेता जिभेवर ठेवतच नाही, थोडे घशात घालतो. आणि म्हणून त्याची चव येत नाही आणि ते पचतही नाही. आणि म्हणून जेवणाचं पदार्थाचं पण तसंच आहे. जेवणाचे पदार्थ सुद्धा हळूहळू जेव्हा आपण जेवतो तेव्हा त्या पदार्थाचा जो रस असतो तो आपल्याला, जे पटापट पटापट जेवतात 15 मिनिटात त्यांचं सगळं झालं, असं नाही. त्या जेवणाचा प्रत्येक पदार्थाचा जो रस आहे ना, तो आपल्या जिभेला जेव्हा त्याचे आस्वाद घेत 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 जेव्हा त्या पदार्थाचा रस आपल्या ठिकाणी जातो, त्यात लाळ मिळते आणि मग त्याचं पचन, आणि मग तो अंगी लागतो ना, नाही तर तो अंगी लागत नाही. आणि मग त्याचं ऊर्जा, शक्ती याच्यात त्याचं रूपांतर होतं. त्याच्यातल्या त्या पदार्थामधले जे अणू रेणू आहेत ते सर्व आपल्या पचन संस्थेमध्ये त्याचं पचन होतं. तसंच म्हणले हरिनामाचं, हरिनामामृत सेवी सावकाश. आणि हरिनाम सुद्धा हे जिव्हेने घ्यायचं. आमचे महाराज सांगायचे, अरे जिव्हेने हरिनाम तुम्ही घ्या. आधी थोड्या स्वरात तुम्हालाच ऐकायला येईल अशा सुरात तुम्ही ते हरिनाम म्हणा. आधी तुमच्या सुरात तुम्हाला ऐकायला येईल एवढं, सगळ्यांना ऐकायला येईल एवढं. असं म्हटल्यानंतर मग काही वेळाने तुम्ही तुमच्या कंठामध्ये ते नाम घ्या. म्हणजे दुसऱ्याला ऐकायला येत नाही, तुम्हालाही ऐकायला येत, पण तुमचं ते हरिनाम चालू आहे, हरिनामाचा जप चालू आहे. तर आधी जिव्हेमधून ते घेतलं पाहिजे. ते जिव्हे, जसं म्हणाले, जेवण किंवा पाणी याचा जो रस आहे तो हळूहळू घेतला असताना सबंध शरीरामध्ये तो जातो. त्याप्रमाणे हरिनामाचं जे अमृत आहे, ते अमृत रस त्या जिव्हेमधून त्याचा स्वाद घेता घेता ते आपल्या सर्व शरीरामध्ये ते हरिनाम जात असतं म्हणजे. आणि हरिनामाचं असं हळूहळू सावकाश सावकाश घेतल्यामुळे काय होत होणार की त्या स्वादामुळे गोडी लागते, जिव्हेला गोडी लागते. ते जिव्हेनं सोडी ऐसे जा, जिभेला गोडी लागते म्हणा. जशी पदार्थाची गोडी जिव्हेला लागते तशी हरिनाम सावकाश घेतल्यानंतर जिव्हेवर त्याचा संस्कार होतो आणि जिव्हेला ते गोडी निर्माण होते. त्या हरिनामाची गोडी जिव्हेला निर्माण होते. हरिनामाचा कंटाळा काय येतो, जिव्हेला गोडी नाही निर्माण होत. आणि गोडी काय निर्माण होत नाही, तर ते सावकाश घेतलं जातं. म्हणजे एवढं इंगित महाराज त्याच्यात सांगतात, हरिनामामृत सेवी सावकाश, गोडी लागते. आणि हरिनाम एकतर गोडीनी आणि नंतर त्याचं प्रेम निर्माण होतं. जसं ग्रंथ वाचताना साळुंकेच आम्ही सांगितलं, कैलास ग्रंथ वाचता वाचता त्याला एवढं भरून येत, तसं म्हणले हरिनाम घेता घेता असं भरून आलं का, हे दुसरं आहे. म्हणजे याला प्रेम म्हणतात. म्हणजे हरिनाम हे गोडीने घेतलं पाहिजे, हरिनाम हे प्रेमाने घेतलं पाहिजे. नाही नुसतं आपलं काउंटर घेऊन फटाफट 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 केलं असं. आम्ही आमचं मुलुंडला त्या इकडे भाषण होतं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा भाषण करा. पुष्कळ लोक होते, 1000च्या वर लोक होते आणि सगळ्या ह्याच्यातले होते.
ते आपलं रोटरी क्लबचं होतं. आणि ते सगळे आले. आमचे बरेच स्टुडंट पण होते. आमचं भाषण झाल्यानंतर मग अनेक स्टुडंट त्यांचे नातेवाईक ते आम्हाला भेटायला आले. आई-वडील सगळे. म्हणजे सर फार सुंदर तुम्ही प्रवचन करता म्हणले. आम्हाला माहितीच नव्हतं तुमचा हा गुण. तुम्ही म्हणाले लेक्चर देता, लेक्चर तर तुम्ही छान देता. पण हे प्रवचनही तुम्ही करता आम्हाला माहितीच नव्हतं म्हणे. त्याने स्तुती केली, पण बेचारे कोणी आले नाही म्हणे. त्या 1000 माणसामधला एकही माणूस आला नाही. आणि म्हणून आम्ही आता सांगतो, की बाबा आम्ही प्रवचन नियोजन काय करणार नाही. आधी तू ये, इथे जुळून घे. आधी तू संप्रदायात ये, संप्रदायाचा स्वीकार कर. मग मग तुला आम्ही प्रवचन ऐकवतो. नाहीतर आम्ही प्रवचन ऐकवणार नाही म्हणा तुला. तुझा प्रवचन ऐकण्याची तुझी पात्रताच नाही म्हणा. आणि म्हणून आम्ही ते आता प्रवचन करणं बंद करतो. म्हणजे भक्तांसाठीच आम्ही प्रवचन करतो. इतरांसाठी नाही. कारण ते पात्र नाहीये म्हणून. ते नुसतेच या संसारातली पात्र, संसाराच्या नाटकातली पात्र आहे. आणि म्हणून कुठल्या तरी एक संतांचं आम्ही वाचलं होतं एकदा, की ते म्हणाले की नामामृत हरिनाम असं आहे म्हणाले, की ज्याचा जप केला की तास 2 तास जप केला की नंतर असं वाटतं वावा, पावशेर दूध प्यायल्यासारखं वाटतं. पावशेर दूध, हल्ली दुधाची क्वालिटी नाही राहील त्याच्यामुळे कोणी दूध पित नाही किंवा काही कोणाला आवडत नाही. पण आम्हाला त्या दुधाची खूप गोडी होती पूर्वी. आता आम्ही पित नाही. असली दुधाची धारोष्ण दूध. आम्ही जायचं तबेल्यावर तिकडे, महाराष्ट्रीयनच होते आणि तिकडे तिथल्या तिथेच दूध प्यायचो आम्ही पूर्वी. तिथे एक पावशेर दूध प्यायचं आणि मग घरच्यासाठी दूध घेऊन यायचं गाईचं. एवढं सुंदर दूध. तसं म्हणाले की हरिनामाचं सावकाश सावकाश जप केल्यामुळे हे पटापट पटापट लोक जप करतात. अरे पटापट काय एवढा काय म्हणले, सावकाश जप कर तर तुला पावशेर दूध प्यायल्यासारखं समाधान मिळणार. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, नामामृत गोडी वैष्णवाला धली. नामामृताची गोडी वैष्णवांना म्हणजे भक्तांना आपोआपच लाभली म्हणा, लाधली. त्यांनी काही प्रयत्न त्याचा केला नाही, काही खूप कष्ट केले असे नाही. हा, सद्गुरूंची सेवा केली, कार्यामध्ये सेवा केली, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते वागले, तपश्चर्या केली, अभ्यास केला. पण म्हणले नामामृत गोडी वैष्णवा लाधली. सद्गुरूंनी प्रसन्न होऊन त्यांना दिलं म्हणजे. योगिया साधली जीवन काळा. आणि योग्यांना त्या सहस्रार चक्रामधून येणारं अमृत ते दिलं. पण ते तर जड अमृत आहे. ते अमृत जड आहे, कारण सहस्रार म्हणजे या शरीरातच निर्माण होणार आहे. ते कसलं अमृत म्हणाल, ते कसलं अमृत. अरे या जड शरीर आहे, शरीर जड आहे, त्या जड शरीरात निर्माण होणारं अमृत ते जडच असणार म्हणले. पण हरिनामामृत, हरीच्या नामाचं जे अमृत आहे म्हणाल ते इथलं नाही, ते वैकुंठातलं आहे म्हणाल अमृत. ते जड नाहीये, जड शरीरातलं नाहीये, ते दिव्य आहे. ते त्याच्यात दिव्य सामर्थ्य आहे. म्हणून या योगामुळे प्राप्त होणारा जीवन कळा म्हणजे चित्त शक्ती, हिच्यापेक्षाही ते जे अमृत आहे, ते अमृत हरिनामामृत म्हणजे त्याची गोडी काय औरच आहे. म्हणून हरिनामाच्या गोडीमुळे काय होतं, वासना, कामना, मोह हे सगळे निघून जातात. त्या मनाला बंदिस्त करून इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असं करू नको, तसं करू नको, असं करण्याची पाळीच येत नाही. म्हणजे आधी सुरुवातीला तसं होतं, ते जातं परत येतं, परत जातं. परंतु एकदा काही गोडी लागली हरिनामाची की याचा अनुभव असा आहे की ते मन कुठे जातच नाही. ते मन दुसरीकडे जातच नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. आता दुसरीकडे मन धावतच नाही. तेव्हा हरिनामाची गोडी, त्याच्यामुळे
वासना, कामना यांची घृणा निर्माण होते. आणि म्हणून हरिनाम खूप संख्येने घेतलं पाहिजे अशी घाई नाही करायची. त्याच्या ठिकाणी अशी घाई राहत नाही. हळूहळू सावकाश सावकाश तो त्या आमचे महाराज म्हणजे मिटक्या मारत मारत मिटक्या मारत मारत तो त्याचा स्वाद घेत असतो. आता हल्ली म्हणाले हे सगळं गेलं, म्हणाले सगळं फास्ट झालं, सगळं जगत फास्ट झालं. आणि म्हणून तो काउंटर घेऊन ते मोजायचं, तर त्याच्यात पावित्र्य नाही. माळेमध्ये जे पावित्र्य आहे त्या काउंटरमध्ये कुठे पावित्र्य आहे? आणि म्हणून जपमाळेचं जे पावित्र्य आहे ते त्या काउंटरमध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून म्हणतात हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढे. त्याच्या दृष्टीपुढे असं सावकाश सावकाश हरिनाम घेतलं असता मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढे. लोक म्हणतात अरे मोक्ष सगळ्यात मोठा आहे, म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय तर मोक्ष मिळणे. तर हरिनाम जे घेतात जे भक्त ते म्हणतात अरे हे खरं नाही, म्हणले मोक्ष म्हणजे काहीच नाही, म्हणले हरिनामाच्या पुढे मोक्ष म्हणजे काहीच नाही, आम्हाला मिळवायचंच नाही म्हणले काही. मोक्ष मिळवायचं ही सुद्धा एक कामनाच आहे. काय पाहिजे तुम्ही या भक्ती मार्गात कशाला नाही, आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे. मोक्ष कशाला पाहिजे? मोक्ष पाहिजे म्हणजे तुझी कामना झाली, म्हणजे तुला कामना आहे, अजून तुला मिळवायचा काहीतरी, तुला मोक्ष मिळवायचा. अरे मोक्ष कशाला मिळवायचा म्हणा? ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे द्वारी सिद्धी सहित. ज्यांनी श्रीहरीला ओळखलं, सद्गुरु रूपी श्रीहरीला ज्यांनी ओळखलं, ओळखीला हरी धन्य तो संसार आहे, तो संसारात धन्य झाला. मग काय होतं, जो सद्गुरु रूपी हरी त्याला भेटला तो या संसारात धन्य झाला. आणि मोक्ष त्याचे द्वारी मोक्ष त्याचे द्वारी सिद्धी सहित, सर्व सिद्धी त्या मुक्तीबरोबर आल्या होणार. मग तो या मुक्तीकडे बघत नाही, त्या मोक्षाकडे बघत नाही, त्या सिद्धीकडे बघत नाही. का म्हणा? तर तो त्या हरिनामाच्या त्या धुंदीमध्ये आहे म्हणाले. मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. त्याला तर मोक्षाची काय गरज आहे? मला न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तो म्हणतो मला मुक्ती नको, न लगे मुक्ती धनसंपदा नको, संत संग देई सदा. कारण संत संगतीमध्ये हरिनामाचे अमृत प्राप्त होतो म्हणा. आणि त्याला तो मोक्ष सुद्धा तुच्छ वाटतो. तो मोक्ष त्याच्या दारात येऊन बसलेला असतो. सिद्धी अनेक सिद्धी तिथे येऊन बसलेला असतो. पण तो त्यांच्याकडे बघतही नाही, म्हणत त्या मोक्षाकडे बघत नाही, त्या सिद्धींच्याकडे बघत नाही. काय? त्याच्यामुळे मोक्ष त्याची भूस दृष्टीपुढे, एवढी त्याची अवस्था उच्च अवस्था होते म्हणून. आणि म्हणून ते सांगतात की मोक्ष म्हणजे काय? कशातून तरी मुक्त व्हायचं, संसारातून मुक्त व्हायचं. आणि मुक्त व्हायचं आणि करायचं काय म्हणाले? काय जसा मनुष्य रिटायर होतो, अनेक लोक रिटायर होतात, मग त्यांना प्रश्न पडतो की आपण करायचं काय? तेव्हा मुक्त झाला मनुष्य तर तो करणार काय म्हणा? आणि म्हणून भक्त म्हणतात आम्हाला मुक्ती किती नको, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. सदा म्हणजे नेहमी. नाही तर काहीतरी 4 कोर्सेस केले आणि मग ध्यानात जाऊन बसले दिवसभर, तसं नको. म्हणजे तिथं बंधन आहे, किती केवढं तरी बंधन आहे. तुला बसावं लागतं म्हणजे बंधन आहे. दिवस तुला ध्यानामध्ये बसावं लागतं म्हणजे केवढं बंधन आहे. आणि भक्त तर मुक्त आहे म्हणा. सगळ्यात काय तो मुक्त आहे, त्याला काही करावं लागत नाही. तो परमात्म्यासारखा आकर्ता अभोक्ता. तेव्हा मुक्ती कोणाला पाहिजे? या संसाररूपी भवरोगातून त्याला मुक्ती पाहिजे. म्हणजे तो रोगी आहे आधी, आणि तो आता भवरोगातून तो बरा झाला, याला मुक्ती म्हणतो. तर रोगातून एखादा बरा झाला म्हणजे त्याला बरं वाटतं. आता कसं आहे, हा तब्येत एकदम छान आहे, आम्हाला नको विचार कशी तब्येत, आता छान. मध्ये अशक्तता होती, आता अशक्तता पण नाही. म्हणजे रोग गेला
म्हणजे तो रोगातून मुक्त झाला, पण तो स्वस्थ नाही झाला, तो पुष्ट नाही झाला, त्याचं शरीर पुष्ट झालेलं नाही म्हणा. तुष्ट आणि पुष्ट आणि स्वस्थ असं नाही झालं. मग त्याच्यासाठी काय, त्याला टॉनिक घ्यायला सांगतो. मग डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला सगळा रोग गेला, आता तुम्हाला टॉनिक लिहून देतो. मग ते टॉनिक देतात म्हणाले. तसं हरिनामामृत म्हणजे तो म्हणतो मला मुक्ती नको म्हणून. त्या हरिनामामृतातच तेच म्हणले रोगावरचं औषध आहे. काय हे ओखद हरिनामामृत. अरे याला तुम्ही औषध म्हणता. तुम्ही रोगी आहात, तुम्ही भवसागरातून तरलात म्हणून, मुक्त झालात म्हणून याला औषध म्हणतात. पण हे औषध नाही आहे म्हणले, हे अमृत आहे. काय हे ओखद हरिनामामृत. आणि म्हणून तो रोगातून मुक्त झाला याचा संतोष आहे. पण काही काळाने त्याचा हा संतोष समाधान विरून जात. त्या अवस्थेचा कंटाळा येतो. त्याला मधुर मधुर पदार्थ, पौष्टिक पदार्थ आहार जर मिळाला नाही तर तो पुष्ट नाही होणार, म्हणजे दष्टपुष्ट नाही होणार. काय त्याला स्वाद घ्यायचा असतो, त्याला रोग निवृत्तीचं सुख त्याला मिळालं. परंतु हरिनामामध्ये काय म्हणलंय, तुष्टी, पुष्टी आणि आनंद या तिन्ही गोष्टी. हरिनामाने तुष्टी म्हणजे संतोष होतो, तो मुक्त होतो याचा संतोष आहे. मग पुष्टी म्हणजे तो पुष्ट होतो, धष्टपुष्ट होतो. आणि आनंद, शेवटी तो आनंदित होतो म्हणा. या तिन्ही गोष्टी एकत्रित मिळतात हरिनामामध्ये. आणि म्हणून सांगितलं हरिनाम रस प्रेम कथामृत भक्त हृदय नित रंगही खेळत. हरिनाम रस सेवन करतो आम्ही मधून. सरबत आम्ही मंडळीला सांगितलं तुम्ही सरबत तयार करा. हरिनाम रस प्रेम कथामृत. हरिनाम रस हे तीन आहे. मग हरिनाम, हरीमुळे काय होतं, प्रेम. हरिनाम रसामध्ये काय आहे, हरीमध्ये प्रेम आहे. कारण हरी हा अवतार आहे, सद्गुरु हे अवतार आहे हरीचे. रामकृष्ण ते अवतार आहे, त्याच्यामुळे त्यांचं प्रेम आहे. हरीमुळे प्रेम. आणि नामामुळे काय, नाम घेतल्यामुळे कथा निर्माण होतात. नामाची अशी शक्ती आहे की त्याच्यामुळे अनेक पराक्रम घडतात. भक्तांचे पराक्रम घडतात, सद्गुरूंच्याही कार्यात अनेक पराक्रम घडतात. आणि त्याच्यामुळे अनेक कथा घडतात म्हणा. आणि त्याच्यामुळे नामामुळे कथा घडतात आणि त्या कथांचं कीर्तन करता येतं म्हणा. मग आम्ही भक्तांना सांगतो तुम्ही आता बोला, मग ते भक्त असं कीर्तन करतात. आणि रस आहे म्हणजे त्यात गोडी आहे. हरिनामामध्ये गोडी आहे, नुसतं ते असं कोरडं आहे असं नाही. आणि म्हणून जे नुसतं संख्येसाठी करतात त्यांना म्हणाल त्याचा उपयोग होत नाही, त्याचा कंटाळा येतो. हरिनाम रस प्रेम कथामृत भक्त हृदय नित रंग ही खेळत. भक्ताच्या हृदयात रंग खेळतात, अनेक रंग ते खेळतात. आणि त्याच्यामुळे ते रंग प्रकट होतात. जेव्हा त्यांना बोलायला सांगतो ते रंग प्रकट होतात. कौन बताये बाट गुरु बिन, आमच्या महाराजांचं पद आहे. कोण बताये बाट, सद्गुरूंशिवाय कोणी वाट दाखवेल का म्हणा. सगळे वाट लावणारे ते आहे म्हणा, कोणी वाट दाखवणार नाही. तेव्हा कोण बताये बाट गुरु बिन, कोण बताये बाट. संसार में है हरि के सार, कैसे बोलत उसको असार. अरे या संसारात सार आहे, पण संसारातलं सार काय, हरिनाम हे सार आहे. सद्गुरूंचं कार्य हे सार आहे, सद्गुरूंचं ज्ञान हे सार आहे. संसार में है हरि के सार. संसारात सार नाहीये, पण हरीच्या संसारात म्हणजे सद्गुरूंच्या कार्याच्या दृष्टीने जो संसार आपण करतो त्याचा संसार भक्तिमय होतो. त्या संसारात मात्र सार आहे.
संसार में है हरि के सार, कैसे बोलत उसको असार। गोपी जानत बाल भक्त ध्रुव, प्रल्हाद ही जानत, कोण बताए बाट। तेव्हा म्हणाले असं या नामघोषाचं त्याच्या जो करतो त्याच्या दृष्टीपुढे म्हणाले मोक्ष सुद्धा भूस, मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढे, भूस म्हणजे फोलपट, काही त्याचा अर्थ नाही. आणि म्हणून सांगतात नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. काशीपुरी तीर्थक्षेत्र. ज्या त्या हरिनामाचं मुळे त्याचं अंतःकरण इतकं उचंबळून यायला लागतं. हा अनुभव घेतला पाहिजे की हरिनामामुळे आपलं अंतःकरण उचंबळून येतं. त्याच्यामुळे दुसरं कशाचं काही भान राहत नाही, त्या संसाराचं काही भान राहत नाही. त्याचं हृदय त्या श्रीहरीच्या प्रेमाने भरून येतं. आणि अशा तऱ्हेने हृदय मंदिरात हृदयाचं मंदिर होतं म्हणा. आणि या हृदय मंदिरात श्रीहरीचा वास कायमचा राहतो असं ते महाराज सांगतात. म्हणजे त्याचा देह भगवान महादेवाचं काशी क्षेत्र महाक्षेत्र होत. तेव्हा हीच त्याची अवस्था. त्याच्या स्पर्शाने संपूर्ण कुंभ भरला अभंग, पहा निजांगी शिव ज्योतिर्लिंग. त्याचा कुंभ जो आहे म्हणजे शरीराचा जो कुंभ आहे म्हणा, तो पूर्ण अभंग असा भरला प्रेमाने. पहा निजांगी शिव ज्योतिर्लिंग. आणि त्याच्या हृदयामध्ये ज्योतिर्लिंग निर्माण झालं भगवंताचं. आणि त्याच्यामुळे तोच काशी, तेच काशी क्षेत्रच झालं म्हणणार आहे. तो ही त्याची अवस्था काय होते, अशी त्याची अवस्था होती. आणि मग त्याच्या दर्शनाने स्पर्शनाने सहवासाने जडजीवांचा उद्धार होतो. जे जडजीव त्याच्या हे येतात त्याच्या दर्शनाने त्याचा उद्धार होतो. तेव्हा तो स्पर्श करतो ज्याला, त्याच्या स्पर्शाने त्या जडजीवाचा उद्धार होतो. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचा जीवाचा उद्धार होतो. आणि त्याच्या सहवासाने, त्याच्या ज्ञानाने, त्याच्या सहवासाने प्रेम प्राप्त होतो. आणि त्याच्या ज्ञानाने जडजीवांचा उद्धार होतो, यात काही शंका नाही. आणि म्हणून सांगतात वाराणसी तीर्थक्षेत्राव नाश आहे. वाराणसी, हल्ली वाराणसीचं खूप म्हणाले कौतुक होत. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशासी पाहे नाश कैसा. ही वाराणसी क्षेत्राला नाश आहे म्हणतात. या जगात वसलेल्या जे तीर्थक्षेत्र आहे त्यांचं महात्म्य कालमानाने नाहीसं होत जातं म्हणा. तिथे बडवे लोकांचं साम्राज्य होतं, तिथे साधू संत पुरुष तिथे निघून जातात. आणि त्याच्यामुळे त्या तीर्थक्षेत्रांचं महात्म्य राहत नाही. पण म्हणले या हृदयात प्रगट झालेल्या भगवंताच्या अविनाशी स्वरूपाला अंत नाही, त्याला आधी अंत नाही. म्हणून ते कधी अंत पावतच नाही. वाराणसी क्षेत्र आपल्या हृदयातच आहे. तुम्ही कशाला जाता दूर, माझे इथेच पंढरपूर, असं तुकाराम महाराज म्हणतो. आणि म्हणून हृदयात बसलेल्या सद्गुरु मूर्तीला प्रत्येक भक्त आणि त्याच्या ज्ञान स्वरूपाला कुणीच कधी नष्ट करू शकत. हृदयात सद्गुरु बसले आहेत आणि तिथे जे ज्ञान स्वरूप आहे ते अक्षय ज्ञान स्वरूप आहे. त्या अक्षय ज्ञानाला कोणी नष्ट करू शकत नाही. आणि तीर्थक्षेत्रात काय मिळत होतं पूर्वी, त्यामुळे ज्ञान मिळत होतं. साधू संत सत्पुरुष इथे असायचं, त्याच्यामुळे तिथे जायचं. पण ती तीर्थक्षेत्र नष्ट झाली. म्हणजे अनेक आक्रमणकारी लोकांनी त्याच्यावर आक्रमण केलं.
आणि ती मंदिर उद्ध्वस्त करून टाकली. त्या मंदिरावर दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आपले मंदिरं बांधली. तीर्थक्षेत्र अशी किती वेळा नष्ट झाली म्हणा, पण ती परत नवीन कशी झाली, परत नवीन त्यांनी नष्ट केली, पण ती तीर्थक्षेत्र परत वसली. का? तर म्हणले भक्तांच्या हृदयामध्ये त्या परमेश्वराचं प्रेम, भक्ती, ज्ञान, प्रेम, भक्तिभाव तो असल्यामुळे ते परत मंदिर बांधले गेले. आता दत्तगुरूंचं आपले मंदिर, आपली 2 मंदिरं झाली, आता 3रं मंदिर दत्तगुरूंचं आपलं होत आहे. कशामुळे? वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी नाश कैसा. अविनाशी असं ज्ञान स्वरूप सद्गुरूंचं, त्याला नाश नाही म्हणा. आणि असं आत या हृदय मंदिरात तीर्थक्षेत्र आहे, तिथे ज्ञान आहे, ज्ञान हा आत्मा आहे. तर म्हणले असे भक्त जर असतील तर अशा अनेक वाराणसी नगरी निर्माण होतील म्हणाल. तुम्ही किती वेळा पाडा म्हणाल, फारच वाईट झालं सगळं पाडलं, अरे काय नाही होत म्हणा. सगळं जमीनदोस्त जरी केलं कोणी, तरी सर्वांच्या हृदयामध्ये असं सद्गुरू ते तीर्थक्षेत्र प्रत्येकाच्या हृदयात तयार करून ठेवतात. तीर्थक्षेत्र असं ज्ञान, असं प्रेम भक्ती ज्ञान, प्रेम भक्ती ज्ञान गंगा महाकुंभ तिथे निर्माण करतात त्याच्या हृदयामध्ये. की बाहेरची तीर्थक्षेत्र जरी नष्ट झाली, मंदिर जरी नष्ट झाली, तरी अविनाशाची पाय नाश कैसा, तरी त्याचा नाश होत नाही म्हणा. परत ती मंदिरं सगळी उभी राहतात. का? आत आहे म्हणून, आत अविनाशी आहे. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. एका तासामध्ये म्हणले कोटी कोटी वेळा सृष्टी निर्माण होते. हो, मुंगी किती लहान असते, मुंगीच्या दृष्टीने सृष्टी काय हो, तिचा दिवस किती, तिची रात्र किती, त्याच्यामुळे तिच्या दृष्टीने ते एका तासामध्ये अनेक वेळा अशा अनेक मुंग्या येतात आणि असे कीटक येतात, ते मरतात. त्यांच्या दृष्टीने ही सृष्टी अनेक वेळा सृष्टी होत असते आणि जात असते. प्रत्येक मिनिटाला सृष्टी होते आणि जाते. आपल्या दृष्टीने, मनुष्याच्या दृष्टीने 100 वर्ष आयुष्य आहे त्याचं. 100 वर्ष तो या सृष्टीत राहतो आणि मग सृष्टी त्याच्या ठिकाणी सृष्टी गुप्त होते आणि त्याची पुनर्जन्म मिळतो, दुसरी सृष्टी निर्माण होते पुनर्जन्मामुळे. त्याच्यापेक्षा देवतांचं आयुष्य जास्त असतो. मनुष्याचे 100 वर्ष म्हणजे देवतांचा 1 दिवस. त्याच्यामुळे त्यांची सृष्टी आणखी वेगळी आहे. म्हणजे मनुष्यांची सृष्टी पटापट पटापट लयाला जाते आणि परत दुसरा जन्म घेतला की येते. देवतांची सृष्टी म्हणले असे मनुष्याचं 100 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस, असे 100 वर्ष एवढी त्यांची सृष्टी वेगळी आहे. त्यांची सृष्टी कोटी वेळा लुप्त होते. ब्रह्मदेवाची सृष्टी, या देवतांची 1000 वर्ष, देवतांची 1000 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. मग ब्रह्मदेव ती सृष्टी निर्माण करतो, ती सृष्टी अंत होईपर्यंत राहतो आणि मग तो त्या सृष्टीवर तो ब्रह्मदेवही जातो म्हणाले. आणि अशा अनेक सृष्टीचे अनेक ब्रह्मदेव असतात. तेव्हा म्हणले भगवंताचं महात्म्य बघा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, अशा अनेक सृष्टी होत जातात. प्रत्येक सृष्टीमध्ये ब्रह्मदेव वेगळे असतात. तेव्हा उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ही सद्गुरु सिंधू बरी लहरी, सद्गुरु चरणी प्रेमानंद भरी. त्रिगुणातीता द्वैतातीता सद्गुरु भक्ती गोजिरी. सद्गुरु सिंधूवरील लहरी आहे. सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे सद्गुरूंच्या दृष्टीने काय आहे?
हे लहरी आहे म्हणजे. तसा सागर आहे, सागर भरलेला असतो, त्याच्यावर लहरी येत असतात जात असतात. सागराला त्याची काही खबर बात नसते. सागर एकदम आपल्या एकदम शांत वगैरे असतो. त्याच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे त्या लहरी निर्माण होतात आणि त्याच्या स्वरूपाला काही बात नाही. तो आत एकदम शांत संथ पूर्ण भरलेला असतो. तसं म्हणजे सद्गुरूंची स्थिती काय आहे? उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ही सद्गुरु सिंधू भरी लहरी. सद्गुरु सिंधूच्या वर लहरी आहे. सद्गुरु चरणी प्रेमानंद भरी. म्हणून तुम्ही काय करा, तर सद्गुरूंच्या चरणी येऊन प्रेम आणि आनंद भरून घ्या. प्रेम आणि आनंद भरून घ्या. सद्गुरूंच्याकडे आल्यावर काय करायचं? प्रेम आणि आनंद भरून घ्यायचा, बस एकच काम करा. मग काय होईल? प्रेम आनंद भरून घेतल्यावर काय होईल? त्रिगुणातीता द्वैतातीता. अरे सद्गुरू त्रिगुणाच्या पलीकडे आहे. सत्व रज तम 3 गुणांच्या पलीकडे. काय निस्त्रैगुण्य भवती, ते निस्त्रैगुण्य आहेत, त्रिगुणातीत आहेत. आणि जो भक्त त्यांच्या प्रेम सद्गुरुचरणी प्रेमानंद भरी, जो भक्त प्रेम आणि आनंद भरून घेतो तो काय होतो? निस्त्रैगुण्यो भवती असं म्हणतो. तो निस्त्रैगुण, तो पण त्रिगुणाच्या बाहेर पलीकडे जातो. सद्गुरु जसे 3 गुणांच्या पलीकडे आहे, तसा तो पण 3 गुणांच्या पलीकडे जातो. मग त्याला म्हणले संसारातलं काही लागू होत नाही, काय बाधा होत नाही. आणि लोक म्हणा ते बाधा होते, मग त्याने असं केलं, मग असं असतं का हो खरोखर? म्हटलं सगळं असतं, संसारात काय नसतं? तुम्ही कल्पना कराल तसं असतं. संसारात काय असतो? तुम्ही जसं कल्पना या दृशी भावना कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी, अशी तुझ्याचकडे सिद्धी आहे. म्हणलं तू जसं मनात कल्पना करशील ना, तसं तसं होत जातं. तू वाईट कल्पना करतो. तू सद्गुरूंच्या चरणी प्रेमानंद भरून घेण्याची कल्पना करत नाही आणि त्याच्यामुळे तुला संसार भयंकर वाटतो. अरे आपल्या या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे, म्हणजे आपल्या या मार्गामध्ये एवढी शक्ती आहे, आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी एवढी शक्ती आहे. त्रिगुणातीता, 3 गुणांच्या पलीकडे. अरे जो 3 गुणांच्या पलीकडे गेला त्याला कोण मंत्र कोण मांत्रिक काय करणार आहे? तो 3 गुणांच्या पलीकडे जा. तो म्हणतो आ जाओ मैं देखता हूं सबको. असं पहिलवान म्हणतो ना, भेटो कोण, आ जाओ किसमें हिम्मत आहे, आ जाओ देखता हूं मैं एक. तसं म्हणले 3 गुणांच्या पलीकडे तो जातो, भक्त जातो. सद्गुरु तर 3 गुणांच्या पलीकडे असतात. निस्त्रैगुण्यो भवती त्रिगुणातीता द्वैतातीता सद्गुरु भक्ती गोचिरी. असं त्रिगुणातीत असे सद्गुरु, त्यांची भक्ती गोजिरी केल्यानंतर तो स्वतः त्रिगुणातीत होतो. जीवरातीवर शिवदिन उगवे सद्गुरु सत्ता प्रभाकरी. आधी जीव होता म्हणजे संकुचित होता, आपल्या देहापुरतं. जो आपल्या देहापुरतं विचार करतो, आपल्या कुटुंबापुरता विचार करतो, त्याला जीव असं म्हणतात, जीव ही संज्ञा. आणि जो आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. ते सर्व जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. एवढा व्यापक विचार करतात ते ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत सत्पुरुष, व्यापक होऊन जातात. निस्त्रैगुण्य भवती. आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो या देहातून बाहेर पडतो. म्हणून हे योगासारखं काही या देहातून बाहेर पडावं असं नसतं. योगी लोकांना खूप कसरत करावी लागते या देहातून बाहेर पडायचं. शवासन काय करावं लागतं, अमुक आसन काय करावं लागतं. आणि हा म्हणजे सहज सद्गुरूंच्याकडे जातो आणि प्रेमाने तो एवढा प्रेम त्याला भरून येतो. सद्गुरुचरणी प्रेमानंद भरी. आणि मग काय होत होतं त्याचं? त्रिगुणातीता द्वैतातीता. त्रिगुणातीत होतो, द्वैत दुसरं राहतच नाही त्याच्या ठिकाणी. हा भक्त तो भक्त, हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात, ते तसं म्हणतात. अरे हे द्वैत राहतच नाही म्हणा, तो अद्वैत होतो.
अद्वैत पदवीला जातो ना. त्रिगुणातीता द्वैतातीता सद्गुरु भक्ती गोजिरी. बरं, असं झाल्यावर काय होतो? मग तो जीव असतो त्याचा शिव होतो. जीवराती वर शिव दिन उगवे. जीवाची अंधारी रात्र असते ती संपते. म्हणजे अज्ञानाची, घोर अज्ञानाची रात्र असते ते संपते आणि शिवदिन होतो, तो शिव होतो. जीवाचा शिव होतो म्हणजे तो आत्मस्वरूप होतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. शिव होतो म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो. आणि ही कशामुळे होते? सद्गुरु सत्ता प्रभाकरी. सद्गुरूच्या सत्तेमध्ये, त्यांच्या ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशाने तो शिव होतो. अवधूत रूप गजाननाचे दत्त सद्गुरु अवतारी. अवधूत प्रभू म्हणतात, गजानन महाराज त्यांचे सद्गुरु. अवधूत रूप, त्याचंच रूप अवधूत आहे म्हणा, सद्गुरूंचंच रूप होतं. सद्गुरूच त्याच्या रूपाने राहतात. अवधूत रूप गजाननाचे दत्त सद्गुरु अवतारी. दत्त सद्गुरु अवतारी. दत्त हे सद्गुरूंच्या रूपाने अवतार घेतात. अवधूत रूप गजाननाचे म्हणजे सद्गुरूच अवधूत रूपाने, सद्गुरु गजाननच अवधूत रूपाने राहिले. तसंच अवधूत सद्गुरु अवधूतच आमच्या रूपाने राहिले आहेत. दत्त सद्गुरु अवतारी. दत्त तेच दत्त आहेत आणि तेच सद्गुरु आहेत. दत्त गुरुनीच हा सद्गुरूंचा अवतार घेतलाय, एवढंच आहे. आणि म्हणून संकल्प विकल्प, लोकांच्या मनात संकल्प विकल्प येतात. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, काहीतरी अपशकून होतात. मनुष्य, सर्वसाधारण मनुष्याला असं वाटतं काहीतरी असं झालं, काहीतरी महत्वाचं काम करायला तो गेला आणि त्याला काहीतरी असं झालं, मांजर आडवं गेलं किंवा काहीतरी जाता आता काय थोडा ऍक्सिडेंट झाला, काय झालं, तो म्हणतो अपशकून झाला. अपशकून झाला म्हणतो. हे संसारात खरं आहे काय हो? शकून अपशकून हे खरं आहे का हो? मी म्हणतो, सद्गुरू सांगतात अरे सदसत आहे, माया ही सद असत आहे, असं महाराज नेहमी सांगा. माया ही सद असत आहे, म्हणजे ती खोटी म्हणतात नाही, येतात नाही पूर्णपणे. खोटी म्हटली तर ती अनुभवाला येते आणि खरी म्हटली तर ती खरी नाहीये, असाही अनुभव आहे. पण ती खरी म्हटली तर ती खरा अनुभव कोणाला येतो मायेचा? तर तो संसारात आहे, ज्याच्या संसारात कामना वासना यांनी जो संसार करतोय त्याला म्हणाले हे शकून अपशकून हे सगळे लागू होतात. म्हणजे खरे आहे का हो? त्याच्यासाठी खरे. म्हणून माया ही असद आहे पण त्याच्यासाठी सत आहे, सद असद आहे. मग काय होतं की भक्तांच्या बाबतीत शकून अपशकून होतात. मग भक्त घाबरतात, ते आम्हाला विचारतात सद्गुरू असं असं झालं, मग आता काय करायचं? म्हणले अरे हे तुला लागू नाहीये. सद्गुरू म्हणतात काय झालं? नाही मग असं अपशकून झाला. सद्गुरू लगेच म्हणतात, आम्ही असं म्हणतो अरे हे तुला लागू नाही म्हणलं. हे शकून आणि अपशकून टमक हे तुला लागू नाही. कोणाला लागू आहे? तू संसाराच्या दृष्टीने संसार करत असशील तर तुला लागू आहे, तो अपशकून आहे. पण तू सद्गुरूंसाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी, सद्गुरूंच्या प्रेमासाठी संसारात का असेना कुठली गोष्ट करत असशील, संसारात का असेना, भक्ती मार्गातली ती गोष्टच वेगळी. पण तुझा संसार जर सद्गुरूंच्याकडे एवढा जोडल्या गेलेला असेल आणि संसार तुझा भक्तिमय झाला असेल, सद्गुरूंच्या साठी खरंच तू संसार करत असशील, खरोखर काही तुझा स्वार्थ नसेल, तर
कुठला कुठला किती मोठा अपशकुन येऊ दे ना म्हणाले, कितीही मोठा अपशकुन येऊ दे, काहीही घडू दे, तुझं काम काही बिघडणार नाही म्हणाले. तुझं काही होणार नाही, त्या अपशकुनाने तुला काही होणार नाही, तू बिंदास जा म्हणून. तू चल रे गुड गड्या, तुला भीती कशाची, परवा न कोणाची. मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. नाही हो, मग आमचंही मन शुद्ध आहे, आम्ही संसार करतो पण आमचं मन शुद्ध आहे. अरे तू चिखलात चिखलात खेळतोय आणि तू शुद्ध कसा? नाही आम्ही आम्ही सगळं व्यवस्थित करतो, काही कोणाला फसवत नाही, काय करत नाही. अरे संसार हाच तर आहे, म्हणजे फसवा फसवी तर खेळ आहे. तेव्हा संसारात तू असशील तर तुला अपशकुन झाला तर तो खरा आहे, 100% खरा आहे. पण जर लगेच तू धावत सद्गुरूंच्याकडे आला तर सद्गुरू म्हणतील जाऊ दे, तू माझ्याकडे आला ना म्हणजे काय, तो भक्ती मार्गात आला, तुझ्यासाठी तो खोटा आहे म्हणा, काय होणार नाही. आणि जो भक्ती मार्गातच आहे, सद्गुरूंच्या साठीच सगळं काही करतोय, त्याला तर अपशकुन म्हणजे काही नाहीच. अपशकुन वगैरे याची गोष्टच नाही, काही हो तिकडे, अमुक जादून, काळी जादून, निळी जादून, काही नाही म्हणा, तुझ्यावर कसाच काही परिणाम होणार, ते जादूच पळून जाईल म्हणलं. अहो त्या काळी जादू म्हणजे काय, त्या काही देवताच आहेत, पण त्या तामसी देवता आहेत, त्यांना तामसी देवता. त्या तामसी देवतांची भक्ती करतात, मंत्र वगैरे म्हणतात, पूजा करतात, त्या तामसी देवतांची ते भक्ती करतात ना, ते तामसिक भक्त आहेत. तर त्या तामसिक देवतांची शक्ती जी आहे ती सात्विक ज्या देवता त्यांच्यापेक्षा पुष्कळ कमी आहे. आणि जिथे सात्विक सर्व आहे तिकडे तामसिक येऊ शकत नाही म्हणा, तिकडे त्या तामसिक देवता घाबरतात. त्या तुलसीदासानं ते भूत प्रसन्न झालं त्यांच्यावर, त्याला पाणी दिल्यामुळे. पण तुलसीदास म्हणले रामाची भेटी होईल का, तर तो घाबरला, तो म्हणले हा शब्द मी वापरू नका म्हणले. तेव्हा त्यांना तामसिक देवतांना तामसिक सगळी घाण आणि हे सगळं त्यांना पाहिजे, त्यांनी ते प्रसन्न होतं, त्यांची शक्ती कमी असते. आणि आपण यज्ञ करतो त्या देवतांना सगळ्या त्या देवता केवढ्या आहेत ना, त्या देवतांचं सामर्थ्य काय काय आहे, एकेका देवतेचं सामर्थ्य. आणि म्हणून तो फोटो आम्ही पाठवला, त्याच्यात मध्ये भगवान नारायण, भगवान विष्णू, श्रीहरी आणि लक्ष्मी आहे. आणि ते सद्गुरूंचं, श्रीहरी म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप आहे. आणि इतर देवतावरती शिव आहे, बाजूला गणपती आहे, खाली सूर्य आहे, सूर्य देवता आहे, आणि त्याच्या बाजूला दुर्गा आहे. या सगळ्या शक्ती आहेत, त्या विशिष्ट कार्यासाठी आहेत. भगवान विष्णू सगळ्यांच्याकडे जाऊन कार्य करणार नाहीत. आम्ही त्या साळुंकेला म्हटलं, कैलासला, नाही म्हटलं सद्गुरूचे काय तुम्ही मला हे सांगू नका, माझं हे बुद्धिभ्रम होतो म्हणले, मग ही देवता आहे ते देवता. अरे असं नाही म्हटलं, त्याच्यामध्ये जे लक्ष्मीनारायण आहे तिथे ते म्हणजे सद्गुरू स्वरूप आहे, कारण तेच सद्गुरूंच्या रूपाने अवतार घेतात. दत्त सद्गुरू अवतारी. आणि बाकीचे देवता आहेत त्यांना त्यांनी कामं वाटून दिली आहेत. भगवान शंकराला, गणपतीला, भगवान शंकराचं स्तोत्र वाचा, ते सर्व दिलेलं आहे की भगवान शंकर प्रसन्न झाले ते काय काय होतं. महामृत्युंजय मंत्र आपण म्हणतो, महामृत्युंजय मंत्राने काय काय होतं हे सगळं त्याचं लिहिलेलं आहे. गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष म्हटल्याने काय होतं ते सर्व लिहिलेलं आहे. दुर्गा सप्तशती, दुर्गेचं स्तोत्र म्हटल्याने काय होतं हे सर्व फलप्राप्ती दिलेली आहे. सूर्याचं सूर्यस्तवराज असा म्हणून, आणि वसिष्ठ ऋषींनी केलेलं आहे, वसिष्ठ ऋषींची रचना आहे सूर्यस्तवराज. आता वसिष्ठ केवढे ज्ञानी पुरुष, त्यांनी सूर्याची स्तुती केली आहे, सूर्यस्तवराज. ते असं नाही म्हणाले की इतर देवता सांगू नका, सद्गुरू एके सद्गुरू. अरे सद्गुरू हे सर्व श्रेष्ठ आहे, पण ते सगळं काम करतील का, नाही म्हणा.
म्हणून या देवतांना त्यांनी आपली शक्ती दिली आहे. आणि या देवतांचं जे पूजन करतील ते पूजन कोणाला प्राप्त होईल? श्रीहरीला, म्हणजे सद्गुरूला आपोआप प्राप्त होईल म्हणाले. काय तेव्हा या देवता म्हणजे या देवतांची भक्ती केली पाहिजे. या देवतांची भक्ती कशी करायची? भगवान श्रीहरीचीच भक्ती आपण करत आहोत याद्वारे, असा भाव ठेवून ते केली पाहिजे या देवतांची भक्ती, असं भगवान सांगतात. आणि म्हणून मनात संकल्प, विकल्प, चिंता, भीती हे जे सारखं मनुष्याच्या मनात येत असतो, सारखं मन दोलायमान होत असतं. आता काय होणार, आता काय? जसा सागर एकदम संत शांत असतो, तसं म्हणले आतून वरती लहरी येतात जातात. आयाराम गायाराम, आयाराम. रस्त्याने लोक येत असतात, जात असतात. पण आपण जेव्हा शांत असतो, फिरायला आलेलो असतो, बघत असतो लोकांच्याकडे, त्यांच्याशी आपला काही संबंध नाही, त्यांच्या सुखदुःखाशी आपला काही संबंध नाही. तसं म्हणाले सद्गुरु सिंधू वरी लहरी. सद्गुरूंच्या कार्यात आला, सद्गुरूंच्या ज्ञानबोधात, कार्यात, सेवेत आणि प्रेमात जो दुमतो त्याला म्हणाले हे चिंता, भीती, शंका, संकल्प, विकल्प हे काही राहत नाही. सर्व निघून जातं वर्षावर, सगळं वर्षावर निघून जातो. आणि म्हणून तो उत्पत्ती, स्थिती, प्रलय तटस्थपणे बघत राहतो. त्याचं मन सद्गुरु बोलतात शांत राहतो. मन शांत राहायला की झालं, मनाच्या वरतीच तर लाटा उसळतात म्हणून. लाटा उसळती, मग ते किरण ना अभंग म्हणत, लाटा उसळती, लाटा उसळती, कशाच्या वासनेच्या का काय? विषयाच्या. हा, विषयाच्या आणिक प्रपंचाच्या लाटा उसळती. मनुष्याला भीती, चिंता वगैरे का वाटतं? त्याच्या ठिकाणी प्रपंचाच्या लाटा, विषयांच्या लाटा असतात, नाही तर प्रपंचाच्या लाटा असतात. मग काय करायचं? त्याने उपाय सांगितला. सांगळ बांधारे, सांगळ बांधारे भक्तीची. सद्गुरु भक्तीची सांगळ बांधतात. गुरुनाथ नामाची सांगळ बांधारे. अरे या मन तुमचं अशांत होतं, असं दोलायमान होत असतं सारखं. कशामुळे? लाटा उसळतात. त्याच्या ठिकाणी लाटा उसळतात. कशाच्या? लाटा उसळती, त्या वासनेच्या, प्रपंचाच्या, विषयांच्या लाटा उसळतात. त्याचे मन एकदम दोलायमान. मग याचा उपाय काय? तर सांगड बांधायची. कशाची? सद्गुरूची, त्यांच्या कार्याची सांगड बांधून घ्यायची. भक्तीची, हरिनाथ गुरुनाथ नामाची, सद्गुरूंचे नाम दिलाय म्हणलं, त्याची सांगड बांधायला पाहिजे. तर मग या मनामध्ये मन एकदम शांत राहील. काही जरी ज्या जगाची उलथापालथ झाली तरी काय होणार नाही. तुला काय होणार? तेव्हा सांगतात, एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविले तोची एक. म्हणले या संसारात गटांगळ्या खाणारे असे पुष्कळ झाले म्हणाले, परंतु सद्गुरूंना शरण जाऊन सांगड बांधली भक्तीची आणि गुरुनाथ नामाची सांगड ज्यांनी बांधली, हरिनाम सेवन केलं, तोची एक. ते म्हणले सृष्टीत कोटीच्या कोटी जीव निर्माण होतात आणि मृत्यूवश होतात म्हणा. आला आला प्राणी जन्माशी आला, केला केला व्यापही सर्व केला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला संसारही सर्व केला, आणि गेला गेला शेवटी बापुडा व्यर्थ केला. हे त्यांचं जीवनचरित्र. सर्वसामान्य माणसाचं जीवनचरित्र या 4 ओळीत आहे.
परंतु परमेश्वराचं भक्त्याचं जीवनचरित्र सद्गुरूंच्या कार्यात असं काही असतं म्हणा, असं काही दिव्य होतं. हरिनाम कशामुळे? हरिनाम सेविले तोची एक. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की एकनाथ महाराजांसारखा अशा करोडो लोकात, कोटी कोटी लोकात एखादाच येतो, असा भक्त जन्माला येतो. आणि हरिनाम सेवन करून त्याची गोडीच हरिनाम सेवन म्हटलं, जप नाही म्हटलं. सद्गुरू मी जप केला, अरे काय जप केला? सेवन केलं का? सेवन करून कायमचा श्री हरिरूप बनतो. जो हरिनाम सेवन करतो तो गुरुमंत्र सगळं म्हणतात. पण कसा म्हणतात गुरुमंत्र? जर तू म्हटला तर म्हणजे तू हरिस्वरूप होशील. हरिस्वरूप हरिरूप बनतो म्हणजे तो हरीच होतो. म्हणजेच या संसारात राहून हरिरूप होतो म्हणजे काय होतो? म्हणजे मला जो प्रश्न आहे तो हरिरूप झाला. सद्गुरू हे हरिरूप आहेत म्हणजे काय? हे भक्ताचं अज्ञान हरण करतात म्हणून हरी आहे. ते श्रीहरी आहे. म्हणजे कसं आहे? महाराजांनी आमच्या शांत शांत परमानंद, शांत शांत स्वरूप असतं त्याचं. त्याची शांती कधी बिघडत नाही. आणि पूर्ण पूर्ण आत्मज्ञानानुभव असतो. काही थोडं थोडं समजलं आत्मज्ञान, थोडा अनुभव आला असं नाही, पूर्ण आत्मज्ञान. म्हणून प्रश्न विचारला की लगेच उत्तर तयार असतं. कारण त्याला पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप असतो. आणि पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप असल्यामुळे काय होतं? तो शांत शांत असतो. त्याच्या ठिकाणी परमानंद असतो. असो तेव्हा अशी अवस्था, भक्ताची अशी अवस्था सांगतात, हरिनामाची अशी अवस्था होते. एकनाथ महाराज म्हणतात, हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रानाश आहे, अविनाशासी पाहे नाश कैचा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविले तोची एक. श्री गुरुदेव.